हा बल्ब जो आहे, हा बल्ब बसवल्यानंतर हा काय हा फिरतो म्हणजे आपल्याला अप्पर आणि डिप्पर या हिशोबाने आपल्याला याला सेट करावं लागणार आहे. तर चला आपण याला फिट हॅलो, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल रायडर डीजे ब्लॉग्समध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आणि मी आजपासून मराठीमध्ये ब्लॉगिंग सुरू करतो आहे. आणि मला म्हणजे बऱ्याच जणांनी सजेशन दिलं की तू यार हिंदीमधून ब्लॉगिंग करण्यापेक्षा तू आपल्या जी मातृभाषा आहे मराठी भाषेतूनच ब्लॉगिंग सुरू कर. तर त्याच्यामुळं मग मी मराठी भाषेतून आपली मायबोली मराठीमधूनच ब्लॉगिंग करायचा विचार म्हणजे निर्णय घेतलेला आहे. आणि त्यावरच मी आता मराठीमध्ये ब्लॉगिंग करतो आहे. आणि असं आहे की आपली जी बुलेट आहे, आपली जी क्लासिक 350, तर तिचं नाव ठेवलेलं आहे मी दिलरुबा आहे. आपली जी धडकनच आहे ती, तर तिचं नाव ठेवलेलं आहे दिलरुबा. तर असं आहे की जेव्हा संध्याकाळच्या टायमाला किंवा हायवेला किंवा जातो तर जो तिचा कंपनीचा जो हेडलाईट आहे तर तो एवढा फोकस वगैरे म्हणजे पडत नाही त्याचा. आणि समोरून जर गाडी आली तर समोरचं काहीच दिसत नाही म्हणजे एकदम ब्लँक होतो माणूस. तर त्याच्यामुळे मग मी विचार केला, म्हटलं चला गाडीला जो हेडलाईट वगैरे आहे तो अपग्रेड करावा. तर त्यासाठी मी आज गेलो होतो मार्केटमध्ये, पिंपरी मार्केटमध्ये गेलो होतो. आधी म्हणजे मला माहीत होतं पिंपरी मार्केटमध्ये आपल्या मोटरसायकलचे जे ॲसेसरीज वगैरे भेटतात ते पिंपरी मार्केटमध्ये भेटतात. मी गेलो होतो नाशिक फाटा जे पुण्यामधलं, तर तिथे गेलो होतो. तर तिथं गेल्यावर कळालं तिथं फक्त ऑनली फॉर कार्सचेच फक्त ॲसेसरीज वगैरे भेटतात. तर मग मी तिथून पिंपरी चिंचवडमधून आलो. SS पेकचा हा LED हेडलाईट आणला आहे. आणि हा LED हेडलाईट जो आहे मला पडला आहे 1100 रुपयाला. आणि 6 महिने वॉरंटी दिली आहे. आणि फोकस वगैरे पण चांगला आहे त्यांनी सांगितलं. आणि 120 वॅटचा आहे. जसं बघताय तुम्ही आता 120 वॅटचा जो हा LED हेडलाईट आहे तर हा घेऊन आलो मी. आणि याचे 6 महिने म्हणजे आता जसं बोललो 6 महिने वॉरंटी दिली आहे. आणि बघू याचा फोकस वगैरे चांगला आहे म्हणे. तसं पहिले 80 वॅटचा दाखवला होता त्यांनी, पण त्याला म्हटलं मला क्लासिकला बसवायचा आहे. तर मग त्याने 120 वॅटचा दिला. तो एक म्हणजे होता सरदारजी होता, तर मग 120 वॅटचा दिला. तर मग 120 वॅटचा घेऊन जा म्हणे. आणि माझ्यासोबत माझा मित्र पण होता. पण आता असं आहे की माझा जो ॲक्शन कॅम आहे तर ॲक्शन कॅम सध्या वर्किंग कंडिशनमध्ये नाही आहे. त्याच्यामुळं मग मी ब्लॉगिंग नाही करू शकत. आणि चला हा जो LED आहे हा करू आपण अनबॉक्स. तर मित्रांनो हा SS पॅकचा LED आहे. आणि तिथं म्हणजे त्याच्याकडं नाईट आयची पण होते, पण त्याच्यात वॉरंटी वगैरे काही नव्हती. आणि हा एक SS पॅकचा आहे, हा भेटला मला 1100ला. तर याचं म्हणजे ब्राईटनेस जे आहे 8000 ल्युमिनियस वगैरे काय म्हणतात त्याला, 8000 ते 10000 ल्युमिनियसमध्ये आहे. आणि याच्यामध्ये युजर मॅन्युअल यूज कसं करायचं काय युजर मॅन्युअल दिलं आहे. आणि हा आपला एक वॉरंटी कार्ड आहे, 6 महिन्याची वॉरंटी आहे. आणि हा आपला LED हेडलाईट बल्ब म्हणजे एकदम प्रीमियम फील होतो एकदम हातामध्ये घेतल्यावर. आणि जो 80 वॅटचा आहे आणि रिले सहित भेटतो आहे. रिलेवरती दिलेलं आहे, जसं कंपनीचं नाव दिलेलं आहे किती वॅटचा आहे आणि याची मॅन्युफॅक्चरिंग कधीची हे दिलेलं आहे. आणि हेडलाईट घेतल्यावर हातात घेतल्यावर थोडा प्रीमियम फील होतो जरा. आणि जो 80 वॅटचा दाखवला होता तर त्याच्यामध्ये काय आहे, ही जी LED आहे आता याच्यामध्ये थोडी मोठ्या साईजची आहे. पण जी 80 वॅटची होती त्याच्यात थोडी पातळ आणि बारीक होती, छोट्या साईजची LED होती ती. त्यामुळं म्हटलं चला क्लासिकसाठी 120 वॅट घेतला आहे. तर चला आपण याची करू अनबॉक्सिंग. आता झालेली आहे. आता चला आपण करू याची इन्स्टॉलेशन करू आपण. आणि बघू याचा फोकस वगैरे कसा पडतो काय आणि चेक करू आपण. तर चला भेटूया पुढे. आणि हेडलाईट धूळ वगैरे भरपूर जमली. पहिले एक काम करू, आता याला पहिले क्लीन करून घेऊ, साफ करून घेऊ आणि नंतर मग लाईट इन्स्टॉल करू आपण. क्लिप येतो थोडा खाली
पुश करून मध्ये उडून हा जो बल्ब आहे 60-55 वॅटचा लाईट होता आधी हॅलोजन, पण याचा फोकस वगैरे एवढा काही खास नाही आहे. तर चला इन्स्टॉल करू आपण LED. आता याची बघावं लागेल आपल्याला साईट कोणती कशी काय. जसं 3 साईड आहे. फिट करायच्या आधी याला काढावं लागेल. याला काढून मग आता हेडलाईट आहे, हेडलाईटची हे वरची जी कॅप आहे, कॅप काढून आधी ही बसवावं लागणार आहे. आणि याची जी साईड आहे 3 साईड आहे, त्यातल्या ह्या 2 छोट्या आहेत आणि ही साईड थोडी मोठी आहे. आणि याची बरोबर प्रॉपर अशीच बसणार. आणि याचं जे हाय बीम लो बीम त्या हिशोबाने आपल्याला सेटिंग करावं लागणार आहे. कारण की जेव्हा आपण अप्पर डिप्पर मारतो त्यावेळेस बरोबर अप्पर तर अप्पर याच्यातली जसं या LED येतं या तिन्ही साईडला येतं. त्या लो बीममध्ये काय आहे, लो बीममध्ये फक्त दोन साईडच्या चालतात आणि हाय बीममध्ये तिसऱ्या साईडची चालते. तर आपल्याला बघावं लागणार आहे की हाय बीम लो बीममध्ये कोणत्या साईडची त्या हिशोबाने आपल्याला सेटिंग करणं आहे. तर चला बघूया. तर मित्रांनो एक प्रयत्न करत होतो मी, भरपूर प्रयत्न करत होतो. जो हेडलाईटच्या वरती जो हा रबरचा कॅप येतो, ह्या रबरच्या कॅपवरून मी लावण्याचा प्रयत्न करत होतो, पण बल्ब जो आहे तो लागतच नव्हता. तर मी काय केलं, लागत नव्हतं, मी खूप प्रयत्न केले, खूप प्रयत्न केले. पण हा जो लागतो, हा जो बल्ब लागतो हा विदाऊट रबर कॅपचा लागतो. तुम्ही जर रबर कॅपवरून लावून जर लावण्याचा प्रयत्न करत असाल तर हा बिलकुल लागणार नाही. आणि याचं असं आहे, याच्यामध्ये एक तुम्हाला एक रेड कलरची रिंग दिसत असेल तर ही रबरची रिंग आहे. तर ही पॅक होती, म्हणजे वगैरे धूळ वगैरे मध्ये जात नाही. हा बल्ब जो आहे, हा बल्ब बसवल्यानंतर हा फिरतो म्हणजे आपल्याला अप्पर आणि डिप्पर या हिशोबाने आपल्याला याला सेट करावं लागणार आहे. तर चला आपण याला फिट करू. तर मित्रांनो जो LED हेडलाईट आहे तो आपण केलेला आहे इन्स्टॉल आता. आणि आता तो आपण याची टेस्टिंग करूया. याचा थ्रो वगैरे कसा जातो, काय जातो, किती जातो, कितपर्यंत जातो, आपण एकदा हे चेक करूया. हा लो बीम आहे आणि हा हाय बीम, लो बीम, हा हाय बीम. हा लो बीम आहे, लो बीममध्ये फोकस चांगला आहे आता. आणि हा हाय बीम त्या झाडावर चालला आहे तिकडं. हाय बीम पण ठीक आहे. हाय बीम आणि लो बीम ठीक आहे. तर मित्रांनो आधी जो फोकस पडत होता गाडीचा तो काही एवढा जास्त पडत नव्हता. आणि आता जो याचा पडतो आहे भरपूर फरक पडला आहे. तर मित्रांनो तुम्ही बघितलं आहे फोकस म्हणजे एकदम जो लाईटचा जो थ्रो आहे तो इतका जबरदस्त आहे. आणि खरं सांगायचं म्हणजे मी एकदम हॅप्पी आहे, एकदम हॅप्पी आहे. पहिल्यापेक्षा आत्ता जो आहे ना, आता गाडी नाईटला बाहेर जायलासुद्धा मजा येईल. फक्त एवढं आहे की जो लो बीम आहे तो थोडासा जवळ पडतो आहे, तो थोडासा पुढं पाहिजे होता, पण ठीक आहे. आणि जो थ्रो आहे आवडला आहे, बेस्ट एकदम. तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. मिळूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय भारत.